नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 5 जानेवारी 2000 होणार आहे आणि या एक्झामच्या दृष्टीने आपल्या ह्या चॅनलवरच्या ह्या रिव्हिजन सिरीजमध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आज आणि ह्या लेक्चरमध्ये विशेषतः महाराष्ट्र नदी प्रणाली हा टॉपिक अभ्यासणार आहोत आणि ह्याच्यामध्ये विशेषतः आपण जी गोदावरी नदी आहे, बरोबर. सो गोदावरी नदी आहे. सो ह्या लेक्चरमध्ये गोदावरी नदी संदर्भात पूर्ण घडामोडी आपण अभ्यासणार आहोत. सो त्यापूर्वी लक्षात घ्या की जी महाराष्ट्रातली नदी प्रणाली आहे, बरोबर, तो महाराष्ट्रातली नदी प्रणाली ह्याच्यामध्ये जर नद्यांच्या मार्गानुसार महाराष्ट्रामध्ये यांचे 4 विभाग पडतात, बरोबर. म्हणजे नद्यांच्या मार्गाची म्हणजे वहनाची दिशा याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये याचे 4 विभाग पडतात, बरोबर. सो मॅपच्या सहाय्याने आपण ते 4 विभाग समजून घेऊया, ठीक आहे. तर म्हणजे सर्वप्रथम जर आपण बघितला तर म्हणजे दख्खनच्या पठारावरच्या नद्या, बरोबर, म्हणजे जो मूळ महाराष्ट्राचा पठारी भाग आहे. त्यानंतर विदर्भामधील ज्या नद्या आहेत, ठीक आहे, तो भाग एक पकडतो आपण. त्यानंतर विशेषतः खानदेश, बरोबर, खानदेश मधील नद्या आणि चौथा विभाग पडतो तो म्हणजे कोकण, बरोबर. प्रामुख्याने असे त्यांच्या मार्गांच्या आणि वहनानुसार आपण बघतो तर ह्या नद्यांचे प्रकार पडतात, ठीक आहे. सो जर प्रामुख्याने आपण बघितलं तर दख्खनच्या ज्या नद्या आहेत, दख्खनच्या पठारावर म्हणजे विशेषतः जर आपण बघितलं गोदावरी, त्यानंतर भीमा नदी, त्यानंतर पैनगंगा यासारख्या नद्यांची जी वाहण्याची दिशा जी आहे ती जर आपण बघितली तर वायव्य आग्नेय अशा पद्धतीने या नद्या वाहतात, बरोबर. हा एक विभाग पडतो जर आपण बघितलं. त्यानंतर विदर्भामध्ये ज्या आपण नद्या बघतो त्या प्रामुख्याने दक्षिण दिशेला वाहतात, बरोबर. दक्षिण म्हणजे आपण सांगू शकतो की उत्तर दक्षिण दिशेने वाहतात, म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेला वाहतात. त्यानंतर जर आपण खानदेश मधल्या नद्या बघितल्या, प्रामुख्याने जी तापी नदी आहे, तापीची उपनदी पूर्णा नदी आणि महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहणारी नर्मदा नदी, बरोबर. तर ह्या नद्या जर आपण बघितल्या तर पूर्व पश्चिम वाहत आहे, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे, ओके. आणि जर कोकणातल्या नद्यांचा आपण विचार केला तर कोकणातल्या नद्या प्रामुख्याने पश्चिम वाहिनी नद्या आहेत, बरोबर. त्यांची सुद्धा वाहनाची दिशा आहे पश्चिम. सो असे 4 विभाग पडतात. म्हणजे बघा, वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या जर आपण बघितलं तर जो मध्य महाराष्ट्राचा भाग जो आहे, ठीक आहे, ह्या ज्या नद्या जर आपण बघितल्या तर ह्या दख्खनच्या पठारावरच्या वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या आपल्याला नद्या मिळतात. त्यानंतर जर हा विदर्भाचा भाग जर आपण पकडला तर या ठिकाणी यांची दिशा जी आहे उत्तर दक्षिण आहे, ठीक आहे, नॉर्थ साऊथ आहे, बरोबर. त्यानंतर जर खानदेश जर भाग बघितला तर खानदेशमध्ये तापी नदी, बरोबर, ही तापी नदी आहे. त्यानंतर इकडून वाहणारी जी नर्मदा नदी आहे. त्यानंतर या तापीची जी उपनदी आहे पूर्णा नदी, बरोबर. तर या प्रामुख्याने यांचा जो दिशा आहे ही ईस्ट टू वेस्ट, बरोबर, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे. आणि जर आपण बघितल्या कोकणाकडून वाहणाऱ्या ज्या नद्या कोकणात, बरोबर, तर कोकणातल्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने पश्चिमेला वाहतात आणि अरबी समुद्राला मिळतात. सो अशा प्रकारे हे 4 विभाग महाराष्ट्रामध्ये नदी प्रणाली संदर्भात आपल्याला बघायला मिळतात, ओके. त्यानंतर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये प्रमुख 2 जलविभाजक आहेत. बघा, महाराष्ट्रामध्ये जे जलविभाजक आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रमुख, ठीक आहे, तर प्रमुख जलविभाजक आपल्याला बघितला तर सह्याद्री येतो, बरोबर, हा सह्याद्री. आणि त्यानंतर दुसरा जो आपण सांगू शकतो तो म्हणजे सातपुडा, बरोबर. सातपुडा हे जे आहेत हे महाराष्ट्रामधले प्रमुख 2 जलविभाग आहेत सॉरी. त्यानंतर जर आपण बघितलं तर ह्या ज्या सह्याद्रीच्या उपरांगा येतात, बरोबर, सह्याद्रीच्या जर उपरांगा आपण बघितल्या तर मग जे सातमाळा अजिंठा, बरोबर, सातमाळा अजिंठा आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे आणि त्याच्यानंतर दुसरा बघितलं तर शंभू महादेव डोंगर, बरोबर. तर ह्या सुद्धा प्रामुख्याने जलविभाजक आहेत. जर बघितलं तर या सातमाळा अजिंठा डोंगररांगाच्या उत्तरेकडून कोणती नदी वाहते? तापी नदी वाहते. त्यानंतर सातमाळा आणि हरिश्चंद्र या डोंगराच्या दरम्यान आपण जर बघितलं तर ही गोदावरी नदी वाहते, बरोबर. या ठिकाणी वरती तापी नदी वाहते आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. त्यानंतर हरिश्चंद्र आणि शंभू महादेव या डोंगराच्या दरम्यान आपण बघू शकतो भीमा नदी वाहते आणि या शंभू महादेवाच्या दक्षिणेला आपण म्हणतो कृष्णा नदी वाहते, बरोबर. सो अशाप्रमाणे प्रमुख जलविभाजक जर आपण बघितले तर सह्याद्री आणि सातपुडा. त्यातल्या त्यात म्हणजे एकूण जो महाराष्ट्रामधली प्रमुख जलविभाजक डोंगररांग जी गणली जाते ती म्हणजे सह्याद्री पर्वतरांग, बरोबर.
तर हा जो सह्याद्री आहे, बरोबर, तर या सह्याद्रीमुळे महाराष्ट्रातील नद्यांचा एक म्हणजे पूर्ववाहिनी नद्या, पूर्ववाहिनी आणि इकडे पश्चिम वाहिनी असा नद्यांचा विभाग होतो, बरोबर. सो सह्याद्री पर्वतावर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, परंतु म्हणजे जो पूर्ण पश्चिम घाटावर प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात ठेवा. मग विशेषतः सह्याद्री पर्वतामुळे ज्या कोकणातील नद्या ह्या पश्चिम वाहिनी झालेल्या आहेत आणि जे महाराष्ट्र पठार आहे त्या संदर्भात जर आपण बघितलं तर त्या नद्या कुठे आहेत, पूर्ववाहिनी नद्या झालेल्या आहेत, बरोबर. मग याच प्रकारे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण नद्यांची खोरी जर आपल्याला विचारलं, प्रमुख खोरी, पुढचा पॉईंट आपण लक्षात घ्यायचा की नद्यांची प्रमुख खोरी किती आहेत महाराष्ट्रामध्ये असं जर आपल्याला विचारलं डायरेक्टली म्हणजे वन लाईनर स्वरूपात, तर एकूण नद्यांची खोरी किती आहेत महाराष्ट्रामध्ये, तर 6 नद्यांची खोरी आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण ह्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत तो म्हणजे गोदावरी नदी खोरे, बरोबर. गोदावरी सर्वात मोठं महाराष्ट्रातलं नदी खोरं कोणतं आहे, गोदावरी. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे भीमा नदी खोरे, बरोबर. लांबीनुसार ह्यांचा आपण क्रम बघतोय. त्यानंतर तिसरं लांबी आणि क्षेत्रानुसार कृष्णा नदी खोरं, बरोबर, कृष्णा. त्यानंतर चौथी जे आहे तापी नदी खोरं आपण बघायचं आहे. नेक्स्ट आपण क्षेत्रानुसार जर आपण बघितलं तर कोकणातील नद्या ज्या आहेत आणि 6वं आपण बघितलं नर्मदा, जी की महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहते, बरोबर. तर ह्या 6 नदी खोऱ्यांमध्ये प्रामुख्याने आपल्याला 6 नदी खोऱ्या आपल्या महाराष्ट्र नदी प्रणालीमध्ये अभ्यासायच्या असतात. त्याच्यामधला जो सर्वात मोठा नदी खोरं आहे तो म्हणजे गोदावरी, बरोबर. म्हणजे हा जर गोदावरी बघितला तर हा गोदावरी खोरं जे आहे हा 8 खोऱ्यांमध्ये म्हणजे 8 खोऱ्यांमध्ये विभागलेला आहे, ठीक आहे. सो गोदावरी संदर्भात आपण संपूर्ण गोष्टी ह्याच लेक्चरमध्ये पूर्णपणे अभ्यासणार आहोत. ही झाली आपण महाराष्ट्र नदी प्रणालीमधली पार्श्वभूमी. आय होप की तुम्ही ह्याचे जे पॉईंट्स आहेत हे नोट डाऊन केले असतील, ठीक आहे, रफ आयदर फेअरमध्ये, ठीक. तर बघा लक्षात घ्या मित्रांनो, किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण हे ज्या गोष्टी आहेत त्या रनिंग नोट स्वरूपात लिहितो. यांचा उद्देश एकच आहे की ह्याच लेक्चरमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजेत, पूर्णपणे पाठच झाल्या पाहिजेत, बरोबर. वारंवार अभ्यास करण्याची म्हणजे जास्त गरज नाही लागली पाहिजे. तर आपण ह्या लेक्चरमध्ये सगळ्या पाठ करायच्या, रनिंग नोट्स त्या आपल्याला फक्त रिव्हिजनमध्ये ठेवायच्या आहेत, ओके. मग आता आपण विशेषतः जी गोदावरी नदी प्रणाली आहे, बरोबर, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली गोदावरी नदी प्रणाली, या संदर्भात आपण काय करूया, आढावा घेऊया. तर विशेषतः जर आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये जर ही आपण जी बघितली नाशिक म्हणजे नाशिकमध्ये उगम पाहून जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. सो त्यानंतर जो गडचिरोली जिल्हा आहे त्याच्या दक्षिण सीमेवरून वाहून जाऊन ही जी नदी आपल्याला दिसते ती कोणती नदी आहे, तर आपली गोदावरी नदी, बरोबर. सो ह्या नदीचा प्रामुख्याने आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे, ओके. तर मग बघा ही जी गोदावरी नदी आहे, ओके. सो गोदावरी नदी जर बघायला गेलो तर दक्षिण भारतातील, बघा दक्षिण भारत, ओके, यामधील जी गोदावरी नदी आहे, गोदावरी जी आहे सर्वात लांब नदी आहे किंवा सर्वात मोठी, सर्वात लांब आणि मोठी, बरोबर, लांब किंवा मोठी नदी आहे हे लक्षात घ्यायचं. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती, तर गोदावरी नदी, हा आपण लक्षात घ्यायचं. ह्याच गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असं सुद्धा म्हणतात, लक्षात घ्या. ह्याच गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असं म्हटलं आहे. हा पॉईंट इथे प्रामुख्याने आपण लक्षात घ्यायचा. मग जर आपण बघितलं तर बघा या गोदावरी नदीचा उगम, गोदावरी नदीचा उगम जर आपल्याला विचारलं तर आपण सांगू शकतो की नाशिक जिल्ह्यामधील, बघा नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर, ठीक आहे, त्र्यंबकेश्वर, ठीक आहे, या ठिकाणी शंकराचं जे लिंग आहे, ठीक आहे, मंदिर आहे. त्यानंतर लक्षात घ्या त्र्यंबकेश्वर म्हणजेच कुठला जिल्हा, नाशिक, या ठिकाणी ही नदी उगम पावते, बरोबर, ब्रह्मगिरी पर्वतामध्ये, ठीक आहे. कुठे, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी डोंगर. सर्वात प्रथम नदीच्या उगमासंदर्भात आपण लक्षात घ्यायचं म्हणजे पूर्ण गोदावरी संदर्भात इथे माहिती घ्या. मग त्र्यंबकेश्वर नाशिक म्हणजेच काय, तर महाराष्ट्र, ओके, महाराष्ट्र
त्यानंतर आपण जर बघितलं महाराष्ट्र, त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, बरोबर. आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहून ही जी गोदावरी नदी आहे ही बंगालच्या उपसागराला मिळते, बरोबर. बंगालचा उपसागर हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणजेच बघा, गोदावरी नदी उगम कुठे होतो तर त्र्यंबकेश्वर, नाशिक, ठीक आहे, ब्रह्मगिरी डोंगर. आणि किती राज्यातून वाहते गोदावरी नदी तर महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहते, बरोबर. सो इतक्या गोष्टी आपल्या. तर सर्वसाधारण या गोदावरीची दिशा जर आपल्याला विचारलं, सर्वसाधारण या गोदावरी नदीची दिशा जर आपल्याला विचारतात तर ती दिशा आहे देखा पूर्व व आग्नेय, ठीक आहे. पूर्व आणि आग्नेय अशी आपण ह्या गोदावरीची सर्वसाधारण दिशा सांगू शकतो, ठीक आहे. आणि 3 राज्यातून वाहते. तर ह्या गोदावरीची जर आपण आता विचार केला तर एकूण लांबी आपल्याला विचारलं की गोदावरी नदीची एकूण लांबी, ठीक आहे, एकूण, कारण आपल्याला महाराष्ट्रातली लांबी सुद्धा तिची अभ्यासायची आहे आणि एकूण लांबी. सो एकूण लांबी या गोदावरी नदीची आहे 1465 किलोमीटर, ठीक आहे. हा आकडा लक्षात ठेवायचा, गोदावरीची एकूण लांबी, बरोबर. एकूण लांबी किती आहे तर 1465. आणि बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, लगेच आपण इथे महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये या गोदावरी नदीची लांबी जी आहे ती आहे 668 किलोमीटर, ठीक आहे. म्हणजे 1465 किलोमीटर पैकी 668 किलोमीटर लांबी जी आहे ती या गोदावरीची महाराष्ट्रामध्ये आहे. हा पॉईंट इथे आपण लक्षात ठेवला. त्यानंतर जर आपण बघितलं तर या गोदावरीचं क्षेत्र, म्हणजे गोदावरी नदीने दक्षिण भारतातील एकूण किती क्षेत्र व्यापलेलं आहे किंवा नदी खोऱ्याचं क्षेत्र जर आपण विचारलं तर लक्षात घ्या 3,13,389 हे एकूण क्षेत्र आहे चौरस किलोमीटर. हे पूर्ण म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचं मिळून, ठीक आहे, या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 3 राज्यांचं मिळून गोदावरी नदीचं एकूण क्षेत्र आहे 3,13,389. विशेषतः जर आपण महाराष्ट्रामध्ये या गोदावरीचं क्षेत्र बघितलं, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये तर लक्षात घ्या 1,53,779 चौरस किलोमीटर, बरोबर. सो लक्षात घ्या, तर या 3,13,389 चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी 1,53,789 चौरस किलोमीटर क्षेत्र जे आहे हे गोदावरीचं महाराष्ट्रामध्ये आहे. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. मग या गोदावरी नदीने महाराष्ट्राचा किती भाग व्यापलेला आहे तर त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्राच्या, बघा, महाराष्ट्राच्या 49% एकूण क्षेत्राच्या 49% क्षेत्र या गोदावरी नदीने व्यापलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे गोदावरी नदी खोऱ्यामध्ये एकूण महाराष्ट्राचं 49 क्षेत्र हे जवळजवळ येतं. ओके, इतकं पॉईंट्स आपल्याला इथे प्रामुख्याने गोदावरी संदर्भात जे पण फॅक्च्युअल पॉईंट्स आहेत ते आपल्याला लक्षातच राहिले पाहिजेत. आणि आय होप तुम्ही ह्याच लेक्चरमध्ये पूर्णपणे लक्षात घेताय, ठीक आहे. सो विशेषतः आता आपण महाराष्ट्रासंदर्भात या गोदावरी नदीचा अभ्यास करूया, ठीक आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की गोदावरी, ठीक आहे, इन महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, महाराष्ट्रात जी गोदावरी आहे त्या संदर्भात आपण लक्षात घेऊया. तर मग आपण आत्ताच बघितलं की जर क्षेत्राच्या दृष्टीने बघितलं महाराष्ट्राचं गोदावरीचं क्षेत्र जे आहे 1,53,789 चौरस किलोमीटर, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्राच्या 49% क्षेत्र जे आहे गोदावरीने व्यापलेलं आहे. महाराष्ट्रात या गोदावरीची लांबी आपण ऑलरेडी बघितली, पुन्हा एकदा आपण तिला लक्षात ठेवूया, ती म्हणजे 668 किलोमीटर. 668 किलोमीटर या महाराष्ट्रात गोदावरीची लांबी येते. विशेषतः जर गोदावरीचं जर राजकीय क्षेत्र बघायला गेलो महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, जर राजकीय क्षेत्र जर बघायला गेलो गोदावरीचं महाराष्ट्रामध्ये तर बघा नाशिक जिल्ह्याचा बराचसा भाग, ठीक आहे, म्हणजे नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग या गोदावरीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो नगर, ठीक आहे, नगर जिल्ह्याचा उत्तर भाग. आणि जर बघायला गेलं तर जो मराठवाडा आहे, बरोबर, मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हे हे प्रमुख गोदावरी खोऱ्यामध्ये येतात, बरोबर. बघा, प्रमुख गोदावरी जो खोरा आहे, ठीक आहे, उपनद्यांचं सोडून जर आपण विचारलं तर प्रमुख गोदावरी खोऱ्यामध्ये नाशिक,
नगर आणि मराठवाड्याचे जे 8 जिल्हे येतात, किती 8 जिल्हे, बरोबर, हे या याच्यामध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघ जर बघायला गेलो तर संपूर्ण गोदावरी खोऱ्यामध्ये जो विदर्भ आहे, बरोबर, विदर्भ यामध्ये जर आपण बघितलं तर यवतमाळ, बरोबर, यवतमाळ जिल्हा, त्यानंतर नागपूर, बरोबर. आपण ऑलरेडी बघा जिल्ह्यांचे शॉर्ट फॉर्म्स तयार केलेले आहेत, त्यामुळे पूर्ण जिल्हा आपण लिहितच नाही. ठीक आहे, या ठिकाणी लिहिले, बरोबर. नागपूर, त्यानंतर भंडारा, बरोबर, गोंदिया, त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली, बरोबर. सो ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ह्या गोदावरी नदीचा नदी खोरं व्यापलेलं आहे, बरोबर. म्हणजे ज्या उपनद्या आहेत त्यांनी मिळून हे सगळं. तर हे झालं राजकीय क्षेत्र गोदावरी संदर्भात. ठीक आहे. तर आता आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातली एक प्रमुख नदी आणि लांबी सर्वात लांब नदी आहे, त्यामुळं या गोदावरी संदर्भात आपल्याला डीपमध्ये माहिती आहे. तर गोदावरी खोऱ्याचे विभाग, गोदावरी खोऱ्याचे जर आपण विभाग विचारायला गेलो आणि ह्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तर या गोदावरी खोऱ्याचे एकूण 8 विभाग येतात. गोदावरी खोऱ्याचे एकूण किती विभाग होतात? 8 विभाग होतात. यावर आयोगाने बघा कंबाईनच्या 2019च्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. बघा कंबाईनच्या 2019च्या पूर्व परीक्षेमध्ये गोदावरी खोऱ्याचे एकूण किती विभाग आहेत यावर प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात ठेवा. तर मग आपण बघू शकतो. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक ढोबळ आपण गोदावरी नदी प्रणालीचा एक आराखडा तयार केलेला आहे. तर लक्षात घेऊया. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं गोदावरी नदी प्रणालीचे जे खोरे आहेत त्याच्यामध्ये प्रमुख खोरं आपण बघितलं तर गोदावरीचं 8 खोऱ्यांपैकी प्रमुख खोरं जे आहे गोदावरी नदी खोरं येतं. त्यानंतर दुसरं जे आहे दक्षिण पूर्णा नदी जी गोदावरीची उपनदी आहे तिचं खोरं येतं. त्यानंतर तिसरी जी आहे बघा मांजरा नदी, हे तिसरं. त्यानंतर पैनगंगा चौथं, बरोबर, वैनगंगा 5वं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो वर्धा 6वं, इंद्रावती नदी जी आहे ती 7वं आणि प्राणहिता नदी, बरोबर. अशा प्रकारचे हे 8 नदी खोरे गोदावरी नदीच्या येतात आणि या 8 नद्यां मिळून गोदावरी खोरं पूर्णपणे म्हणजे निर्माण झालेलं आहे, हे लक्षात घ्या. ओके. सो अशा पद्धतीने त्यानंतर लक्षात घ्या की जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी ही मांजरा नदी गोदावरीला निघते त्या ठिकाणी बघा तर ह्या भागामध्ये म्हणजे ही जी आहे गोदावरी नदी या ठिकाणी तेलंगणा राज्यातून वाहते, बरोबर. कोणतं राज्य? तर तेलंगणा राज्यातून वाहते. आणि पुन्हा मग जो गडचिरोली जिल्हा आहे या ठिकाणी हा गडचिरोली जिल्हा आणि त्याचे दक्षिण भाग म्हणजे त्याच्या दक्षिण भागातील जी दक्षिण सीमा बनून ही गोदावरी नदी वाहते, हे लक्षात ठेवायचं. ओके. सो 1 बाय 1 आपण ह्या गोष्टी कव्हरच करणार आहोत. ठीक. सो आय होप की हे जे गोदावरी नदी खोरं आहे यातला जे प्रामुख्याने जो विभागणी आहे ती तुमच्या लक्षात आली असेल. आता आपण पूर्ण गोदावरी नदी खोरं आणि त्या संदर्भातचे महत्त्वाचे पॉईंट्स याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे. सो सर्वप्रथम आपण जे प्रमुख गोदावरी खोरं आहे, ठीक आहे, प्रमुख गोदावरी खोरे या संदर्भात आपण बघू. तर गोदावरी नदीची लांबी क्षेत्र राजकीय क्षेत्र आपण बघितलं होतं. सो आपण उगमही बघितला होता. गोदावरी नदीचा जो उगम आहे बघा, उगम आपण बघितला होता ब्रह्मगिरी टेकड्या, ब्रह्मगिरी टेकड्या, त्र्यंबक किंवा त्र्यंबकेश्वर नाशिक या जिल्ह्यामध्ये होतो, बरोबर. मग लक्षात घ्या. तर आता आपल्याला गोदावरी संदर्भात काय तर हिच्या उपनद्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात पूर्णपणे. तर लक्षात घ्या. तर उपनद्या कधी पण म्हणजे गोदावरीचं लक्षात ठेवताना डाव्या तीरावरील, बरोबर, डाव्या तीरावरील नद्या म्हणजे जर बघायला गेलो तर जे लेफ्ट साईड आहे या म्हणजे डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आणि जी राईट साईड आहे तर राईट साईडून मिळणाऱ्या नद्या आपण 1 बाय 1 कव्हर करूया. तर लक्षात घ्या. सर्वप्रथम या गोदावरीला डाव्या तीरावरून कोणत्या कोणत्या नद्या मिळतात? तर बघा कादवा नदी मिळते. त्यानंतर शिवना नदी मिळते. ओके. ठीक. बघा कादवा नदी मिळते ती गोदावरीला उत्तरेकडून येते. त्यानंतर बघा शिवना, त्यानंतर खाम नदी मिळते गोदावरीला उत्तरेकडून, कादवा नदी मिळते, शिवना, खाम नदी. त्यानंतर दक्षिण पूर्णा नदी मिळते, बरोबर. त्यानंतर आपण जर बघायला गेलो तर प्राणहिता नदी आणि इंद्रावती नदी या प्रमुख नद्या ज्या आहेत गोदावरीच्या
लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या. गोदावरीच्या डाव्या उपनद्या कोणत्या कोणत्या, तर लक्षात ठेवायचं कादवा नदी, शिवना नदी, खाम नदी, दक्षिण पूर्णा नदी, प्राणहिता नदी आणि इंद्रावती नदी. ओके. त्याच प्रकारे गोदावरीला उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या, उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या, जर आपण हे लक्षात घेतलं तर याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण लक्षात घ्या दारणा नदी, ही दारणा नदी, त्यानंतर प्रवरा, प्रवरा नदी एक प्रमुख नदी आहे, सो ही पण लक्षात ठेवायची आपल्याला. त्यानंतर मुळा नदी, मुळा, मग बोर नदी, ठीक आहे. त्यानंतर सिंदफणा, सिंदफणा नदी, त्यानंतर बघा बिंदुसरा, कुंडलिका. तर ह्या नद्या ज्या आहेत या गोदावरी नदीला उजव्या बाजूने मिळतात. सो गोदावरी एक प्रमुख नदी आहे, त्यामुळे आपल्याला ही लक्षात ठेवायला लागते. त्यानंतर जर मांजरा, ओके, सो मांजरा नदी ही सुद्धा गोदावरीची उजव्या साईडून मिळणारी जी उपनदी आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. सो ह्याच्यामध्ये आपण विशेष जर लक्षात घेतलं, ही जी दारणा नदी आहे बघा, दारणा नदी, दारणा नदी ही कुलंग डोंगर, कुलंग डोंगर बरोबर, नाशिकमधील कुलंग डोंगर या ठिकाणी उगम पावते. आणि ही जी प्रवरा नदी आहे, ठीक आहे, प्रवरा नदी अकोले बरोबर, सह्याद्री पर्वतामध्ये अकोले या ठिकाणी उगम पावते, नगरमध्ये, नगर जिल्ह्यात, लक्षात ठेवा बरोबर, ही लक्षात ठेवा. त्यानंतर काही ज्या नद्या आहेत तशा जर आपण बघायला गेलो तर ही बिंदुसरा नदी जी आहे, ठीक आहे, बिंदुसरा नदी बीड जिल्ह्यामध्ये उगम पावते. कुंडलिका नदी जी आहे ही सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये उगम पावते बरोबर. सो अशा पद्धतीने या काही नद्या. त्यानंतर बघा जर या मांजरा आपण प्रमुख खोऱ्यामध्ये गोदावरीच्या बघणारच आहोत, ठीक. सो इतक्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. यामध्ये जर आपण बघितलं, ठीक आहे, काही नद्यांच्या लांब्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, जसं की दारणा नदी किंवा त्यापेक्षा प्रवरा नदी. ओके, ही प्रवरा नदीची लांबी जी आहे 208 किलोमीटर आहे. प्रवरा नदीची लांबी येते 208 किलोमीटर, हे आपण लक्षात ठेवायचं, ठीक आहे. सो बाकी नद्या आपल्याला इतक्या महत्त्वाच्या नाहीत, पण प्रवरा नदीची लांबी 200 किलोमीटर आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा आपण या ठिकाणी ज्या काही नद्या गोदावरीला मिळतात, या नद्या गोदावरीला मिळतात बरोबर, तर यांची संगमस्थळे, महत्त्वाची संगमस्थळे आपण इथे बघूया. ओके, गोदावरी नद्याला मिळणाऱ्या ज्या इतर नद्या आहेत त्यांचे संगमस्थळे आपण या ठिकाणी काय करू, कव्हर करू. ओके, मग बघा ज्या ठिकाणी जी गोदावरी नदी आहे, गोदावरी व कादवा नदी, हा महत्त्वाचा पॉइंट आहे. गोदावरी व कादवा नदी यांचा जो संगम आहे तो नांदूर मधमेश्वर, ठीक आहे, नांदूर मधमेश्वर या ठिकाणी गोदावरी आणि कादवा नदीचा संगम होतो, ठीक आहे. नांदूर मधमेश्वर जे आहे हे एक रामसार क्षेत्र आहे, हे लक्षात ठेवायचं. कुठे येते, नाशिकमध्ये बरोबर. गोदावरी आणि कादवा या नदीचा संगम होतो. नेक्स्ट जर आपण बघितलं तर बघा जी गोदावरी नदी आहे, गोदावरी नदी आणि गोदावरी आणि दारणा या दोन नद्यांचा संगम जो आहे तो बघा सायखेडा, सायखेडा नाशिक या ठिकाणी यांचा संगम होतो. नेक्स्ट गोदावरी आणि प्रवरा, ठीक आहे, या गोदावरी आणि प्रवरा नदी जी आहे यांचा जर संगम आपण बघितला तर तो टोके, टोके या ठिकाणी, म्हणजे टोके हा नगर जिल्हा या ठिकाणी गोदावरी आणि प्रवरा हे संगम होतं, ठीक आहे. आणि या गोदावरी प्रवरा संगमावर दुसरं एक क्षेत्र आढळतं, ते म्हणजे नवसा. म्हणजे गोदावरी आणि प्रवरा यांच्या एकत्र प्रवाहावर नेवासे हे शहर आढळतं, नेवासे. ओके, सो याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर जर आपण बघितलं म्हणजे विशेषतः आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर बघा गोदावरी आणि सिंदफणा, ही गोदावरी आणि सिंदफणा नदी जर आपण विचारात घेतली बरोबर, तर सिंदफणा नदी, तर हिचा संगम जो आहे तो गोदावरी सिंदफणा मंजरथ, बघा बीड जिल्ह्यामधील मंजरथ या ठिकाणी गोदावरी आणि सिंदफणा या नद्यांचा संगम होतोय, ठीक. सो ही महत्त्वाची काही ठिकाणं आपल्याला लक्षात, संगमस्थळं ही आपल्याला लक्षात घ्यायची. त्यानंतर याच गोदावरी मुख्य नदी खोऱ्यासंदर्भात बघा गोदावरी नदी काठावरील शहरे,
बघा गोदावरी नदीवरील जी प्रमुख शहरे आपल्याला लक्षात ठेवायचे ती आपण वन बाय वन इथे काय करू, डिस्कस करू. मग याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण लक्षात ठेवायचं त्र्यंबक, त्यानंतर नाशिक, बरोबर, नाशिक, त्र्यंबक, त्यानंतर कोपरगाव, कारण गोदावरी मोठी नदी आहे आणि ह्यामुळे याच्या सगळ्या शहरं वगैरे आणि हे लक्षात ठेवायचं आहे. पुणे तांबे, बरोबर, त्यानंतर पैठण आहे, त्यानंतर गंगाखेड, नांदेड शहर जे आहे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर आहे, धर्माबाद आणि सिरोंचा. ठीक आहे, ही प्रमुख शहरे किंवा ह्यावर जर आयोगाने प्रश्न विचारला तर ह्या शहरांवर आयोग विचारू शकतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण एक नदी बघितली होती गोदावरीची उपनदी, ती म्हणजे प्रवरा, बरोबर, प्रवरा. तर ह्या प्रवरा नदीच्या तीरावरती किंवा किनाऱ्यावरती बघा नेवासे आणि संगमनेर ही दोन ठिकाणं आहेत. बघा प्रवरा आणि नदीवर नेवासे आणि संगमनेर ही दोन शहरं येतात, हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा एक शहर जे आहे कादवा नदी जी गोदावरीची उपनदी आहे, बरोबर, गोदावरीला ती डाव्या बाजूने मिळते. तर ह्या नदीवर निफाड एक शहर आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. निफाड जे शहर आहे ते कादवा नदीवर आहे. त्यानंतर बघा माजलगाव शहर, जर आपल्याला विचारलं माजलगाव, बरोबर, माजलगाव शहर जे आहे हे सिंदफणा नदीच्या तीरावरती आहे. सिंदफणा नदीच्या तीरावरती माजलगाव आहे. त्यानंतर बीड शहर जर आपल्याला विचारलं तर बीड जे आहे ते बिंदुसरा नदीच्या किनाऱ्यावरती आहे. ठीक आहे, बीड जिल्हा आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे, त्यामुळे आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो, म्हणून आपल्याला हे कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर ओके, सो इतके पॉईंट्स आपण ह्या संदर्भात कव्हर केलेले आहेत. त्यानंतर या गोदावरी नदीवर प्रमुख प्रकल्प जर आपल्याला विचारायचे झाले किंवा आपल्याला लक्षात घ्यायचे झाले तर कोणते कोणते प्रकल्प आपण इथे लक्षात घेऊ शकतो. त्यामध्ये सगळ्यात पहिलं जर आपण बघायला गोदावरी नदीवर गंगापूर धरण आहे. बघा नाशिक जिल्ह्यामध्ये गंगापूर धरण आहे आणि हे सर्वात जुनं आणि मातीचं बांधलेलं धरण आहे. बरोबर, भारतामधील गंगापूर धरणाला आपण काय म्हणतो तर भारतातील पहिले धरण आहे आणि हे मातीने बांधलेलं आहे. लक्षात ठेवा, गंगापूर धरण. ओके, सो हे त्याचा विशेष आहे, ते गोदावरी नदीवर आहे. त्यानंतर गोदावरी नदीवर नांदूर मधमेश्वर या ठिकाणी धरण आहे. कोणता प्रकल्प? नांदूर मधमेश्वर, बरोबर, हे गोदावरी नदीवर आहे. त्यानंतर जर बघायला गेलो प्रकल्पामध्ये गोदावरी नदीवर दुसरा कोणता प्रकल्प आहे तर जायकवाडी, बरोबर. पैठण या ठिकाणी पैठण औरंगाबाद यामध्ये जायकवाडी धरण आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याचनंतर या गोदावरीवर आपण बघितलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये बाभळी हे धरण आहे. बाभळी आणि घाटघर, याला घाटघर म्हणतात, बाभळी घाटघर, बरोबर. हे कुठं आहे तर नांदेडमध्ये. ठीक आहे. तर प्रामुख्याने ही जी प्रकल्प आहेत हे गोदावरी नदीवर आहे, बरोबर. गोदावरी नदीचे प्रकल्प आपण बघितले. ठीक आहे. याच सोबत जर आपण बघायला गेलो तर हा जो नांदूर मधमेश्वर धरण जो आहे तो गोदावरी नदीवर नसून तो लक्षात घ्यायचा, तो कादवा नदीवर आहे. ठीक आहे. कादवा नदीवर हा नांदूर मधमेश्वर धरण आहे आणि नांदूर मधमेश्वर या ठिकाणी आपण बघू शकतो गोदावरी आणि कादवा यांचा संगम होतो. ओके. मग आपण त्यानंतर एक नदी बघितली ती म्हणजे प्रवरा. ठीक आहे, प्रवरा. सो या प्रवरा नदीवर कोणतं धरण आहे तर भंडारदरा धरण. बघा, भंडारदरा धरण जे आहे ते कोणत्या नदीवर येतं तर प्रवरा नदीवर येतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो धरणांसंदर्भात प्रकल्पांसंदर्भात विशेषतः आपण जे जलसिंचन अभ्यासू, बरोबर, त्यामध्ये सुद्धा आपण यांचा इथे पूर्ण ठीक आहे रिव्हिजन करणारच आहोत. सो प्रवरा नदीवर हे जे भंडारदरा धरण आहे हे सुद्धा लक्षात असू द्या. ओके. त्यानंतर बघा गोदावरीवरचं एक धरण आपलं राहिलं ते म्हणजे विष्णुपुरी. बघा, विष्णुपुरी धरण हे
नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर आहे. ठीक आहे, विष्णुपुरी धरण. आणि यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बरोबर, आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर जी शिवना नदी आहे, गोदावरीची उपनदी, बरोबर, शिवना नदी किंवा शिवना धरण हे कुठे येतं तर औरंगाबादमध्ये येतं. ठीक आहे, शिवना नदीवर जे शिवना धरण आहे ते औरंगाबाद या ठिकाणी येतं. इतक्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. ओके, सो गोदावरी नदी संदर्भात जे महत्त्वाचे पॉईंट्स होते ते आपण बघितले. गोदावरी पूर्ण खोरा, पण आपण बघत होतो की गोदावरी जे नदी खोरा आहे ते 8 खोऱ्यामध्ये विभागलेलं आहे. बरोबर, मग यामध्ये जे दुसरं खोरं येतं ते म्हणजे बघा तर गोदावरी पूर्णा खोरे, गोदावरी पूर्णा खोरे. बरोबर, सो हे दुसरं खोरं गोदावरी नदीचं येतं, उपखोरं, गोदावरी नदीचं उपखोरं येतं, हे लक्षात ठेवायचं. तर आता ही जी पूर्णा नदी आहे तिला दक्षिण पूर्णा सुद्धा म्हणतात, कारण जर एक नदी पूर्णा जी तापी नदीची उपनदी आहे ती सुद्धा आहे, पण ह्या नदीला दक्षिण पूर्णा सुद्धा म्हणतो. तर बघा आता ही पूर्णा नदी सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की इथं उगम कुठे होतो. उगम तर उगम जो होतो बघा अजिंठा डोंगर, अजिंठा डोंगरमध्ये ह्या नदी होतं. अजिंठा डोंगर येथील गवताळा, ठीक आहे, गवताळा या ठिकाणी या पूर्णा नदीचा उगम होतो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. जिल्हा कोणता आहे तो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या दक्षिण पूर्णा नदीचा काय होतो उगम होतो, हे लक्षात ठेवायचं. बरोबर, आणि मग आता ह्या पूर्णा नदीची जर आपल्याला लांबी विचारली, आपल्याला या पूर्णा नदीची लांबी विचारली तर लांबी लक्षात ठेवायची 273 किलोमीटर. पूर्णा नदीची लांबी किती आहे 273 किलोमीटर, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रामुख्याने फक्त या पूर्णा नदीच्या आपल्याला उपनद्या लक्षात ठेवायच्या आहेत. बरोबर, पूर्णा नदीच्या उपनद्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. मग ह्या पूर्णा नदीला बघा डाव्या बाजूने, पूर्णा नदीला डाव्या बाजूने जर आपण बघितलं तर खेळणा नदी, कोणती नदी मिळते खेळणा. बरोबर, या पूर्णा नदीला डाव्या बाजूने मिळणारी नदी कोणती तर खेळणा, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर याच पूर्णा नदीला उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या कोणत्या, उजव्या बाजूने कोणत्या नद्या मिळतात तर लक्षात घ्या या नदीला उजव्या बाजूने अंजना, पहिली नदी कोणती अंजना नदी, दुसरी आहे गिरजा, त्यानंतर कापरा, अंजना, गिरजा, कापरा, दुधना. बरोबर, सो दुधना या नद्या मिळतात. बघा ही जी दक्षिण पूर्णा नदी जी आहे या हिला डाव्या बाजूने जर आपण बघितलं तर खेळणा नदी मिळते. बरोबर, आणि उजव्या बाजूने जर आपण विचार केला तर अंजना, गिरजा, कापरा. बघा गिरजा, इथे गिरजा लक्षात ठेवा कारण एक गिरणा नदी सुद्धा आहे ती पुढे येते आपण. बरोबर, ती मांजरा नदी संदर्भात येते आणि दक्षिण पूर्णा नदी संदर्भात गिरजा, तर हे प्रॉपर लक्षात ठेवायचं गिरजा, कापरा आणि दुधना. ओके, त्यानंतर पुढचं महत्वाचं लक्षात ठेवा की गोदावरी आणि पूर्णा संगम, गोदावरी नदी आणि ही दक्षिण पूर्णा नदी. बरोबर, यांचा जो संगम आहे यांचा संगम कुठे होतो तर कोठेश्वर. लक्षात घ्या गोदावरी आणि पूर्णा या नद्यांचा जो संगम आहे, बघा नद्यांचा संगम जो आहे तो कोठेश्वर या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये, जिल्हा कोणता परभणी, परभणी जिल्ह्यामध्ये कोठेश्वर या ठिकाणी गोदावरी आणि दक्षिण पूर्णा नदी यांचा संगम होतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ही जी दुधना नदी आहे बघा, दुधना नदी ही जर बघायला गेलो तर दक्षिण पूर्णा नदीला हट्टागाव या ठिकाणी मिळते. हा पॉईंट पण लक्षात ठेवायचा, हट्टागाव या ठिकाणी दुधना नदी कोणाला मिळते तर पूर्णा नदीला मिळते, हे लक्षात ठेवायचं. बरोबर, विशेषतः आपण गोदावरी आणि पूर्णा नदी यांचा संगम कुठे होतो तर कोठेश्वर, परभणीमधील कोठेश्वर या ठिकाणी होतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर लक्षात घ्या की ही जी पूर्णा नदी आहे, बरोबर, या पूर्णा नदीवर परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये बघा, या पूर्णा नदीवर हिंगोली या जिल्ह्यामध्ये येलदरी हा प्रकल्प येतो. येलदरी प्रकल्प कोणत्या नदीवर येतो तर पूर्णा नदीवर येतो आणि ही पूर्णा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये या पूर्णा नदीवर येलदरी हा प्रकल्प येतो. त्यानंतर लक्षात घ्या तर ह्याच पूर्णा नदीवर
बघा ह्याच ही जी पूर्णा नदी आहे या पूर्णा नदीवर लक्षात घ्या परभणी जिल्ह्यामध्ये कोणता प्रकल्प येतो तर सिद्धेश्वर प्रकल्प येतो. बघा येलदरी प्रकल्प कुठे येतो तर हिंगोली जिल्ह्यामध्ये, तर परभणीमध्ये सिद्धेश्वर प्रकल्प. हे 2 पूर्णा नदीवर असलेले प्रकल्प किंवा धरणं आपण सांगू शकतो. ठीक, सो हे इतकं पूर्णा नदी संदर्भात लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला या गोदावरी खोऱ्यातील तिसरं खोरं जे बघायचं आहे ते म्हणजे मांजरा नदी खोरं. ठीक आहे, मांजरा नदी संदर्भात आपल्याला बघायचे आहे. तर जसं इतर नद्यांचं बघितलं तसं मांजरा नदी संदर्भात या मांजरा नदीचा उगम आपण बघूया. सर्वप्रथम आपण काय बघू, नदीचा उगम. तर ही मांजरा नदी जी आहे ही बालाघाट डोंगरामध्ये, बघा बालाघाट डोंगरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये या नदीचा उगम होतो. बालाघाट डोंगर आणि बीड जिल्ह्यामध्ये ही मांजरा नदीचा उगम होतो. ठीक आहे, तर मांजरा नदीची एकूण लांबी विचारली. ठीक आहे, तर लक्षात घ्या एकूण या मांजरा नदीची लांबी आहे 724 किलोमीटर. बरोबर, 724 किलोमीटर म्हणजे ही 3 राज्य मिळून या नदीची लांबी आहे. बरोबर, फक्त महाराष्ट्रात ही लांबी कमी आहे, परंतु हिची एकूण लांबी जी आहे, कारण ही नदी एकदा महाराष्ट्राच्या बाहेर जाते जर बघायला गेलो तर. ठीक आहे, बघा महाराष्ट्राच्या बाहेर जाते, महाराष्ट्र त्यानंतर कर्नाटक आणि तेलंगणा. बरोबर, अशा याच्यातून ती पुन्हा कुठे येते महाराष्ट्रामध्ये येते आणि मग कुठे कोणत्या नदीला मिळते तर गोदावरी नदीला मिळते. हे लक्षात घ्या. बरोबर, बघा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये येते आणि गोदावरी नदीला मिळते. सो अशी एकूण लांबी त्याची किती आहे 724 किलोमीटर आहे. हे लक्षात ठेवायचं. मग आता मांजरा नदी, सो मांजरा नदीच्या उपनद्या जर आपण बघितल्या तर उपनद्या संदर्भात या मांजरा नदीला डाव्या किनाऱ्यावरून, मांजरा नदीला डाव्या किनाऱ्यावरून बघा लेंडी आणि मन्याड, लेंडी आणि मन्याड या 2 नद्या मिळतात. तर उजव्या किनाऱ्यावरून या नदीला बघा तर तावरजा, त्यानंतर तेरणा आणि गिरणा. बघा गिरणा नदी. सो आपण दक्षिण पूर्णाच्या नदी संदर्भात बघितल्या गिरजा आणि हिच्या संदर्भात कोणती तर मांजरा नदी संदर्भात ही गिरणा आहे. हा लक्षात ठेवायचा आहे पॉईंट. ओके, सो अशा पद्धतीने या मांजरा नदीच्या उपनद्या संदर्भात आपण बघितलं. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट तो म्हणजे ही मांजरा नदी. बघा मांजरा नदी जी आहे लक्षात घ्या ही आली गोदावरी. बरोबर, गोदावरी आणि ही जी मांजरा नदी आहे यांचा संगम जे आहे मांजरा नदी यांच्या संगमाच्या ठिकाणी एक नाव म्हणजे संगम क्षेत्र नाव आहे कुंडलवाडी. बघा कुंडलवाडी नांदेडमधील कुंडलवाडी या ठिकाणी या गोदावरी आणि मांजरा नद्यांचा संगम होतो. हे लक्षात ठेवायचं. जर आपण बघायला गेलो तर ही जी मांजरा नदी आहे बरोबर, बघा तर ह्या मांजरा नदीच्या किनाऱ्यावर 2 प्रमुख शहरे आपल्याला लक्षात ठेवायची. ती म्हणजे लातूर जे आहे बघा, लातूर शहर जे आहे मांजरा नदीवर आहे आणि कळंब हे शहर हे सुद्धा कुठं आहे तर मांजरा नदीच्या किनाऱ्यावर येतं. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. बघा आयोग प्रश्न विचारू शकतो की लातूर शहर हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे तर ते आहे मांजरा नदीवर. ओके, आणि ह्या मांजरा नदीवर बघा ह्या मांजरा नदीवर बीड या ठिकाणी, ठीक आहे, बीड या ठिकाणी मांजरा धरण आहे. कुठे आहे आता मांजरा नदीवर असं विचारणार नाही की मांजरा धरण कोणत्या नदीवर आहे. बरोबर, ते मांजराच नदीवर आहे. तर मांजरा धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर ते बीड जिल्ह्यामध्ये येतं. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर इतके पॉईंट्स आपल्याला या मांजरा नदी संदर्भात ठीक आहे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मग पुढचं जे नदी खोरं आपण बघू पैनगंगा नदी. ठीक आहे, यानंतर आपण पुढचं जे खोरं आहे ते
पैनगंगा नदीचं खोरं आपण विचारणार. ठीक आहे. तर लक्षात घ्या की पैनगंगा आणि वैनगंगा जी पैनगंगा जी नदी आहे ती वैनगंगा या नदीला मिळते आणि वैनगंगा आणि जी वर्धा नदी आहे त्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. सो वन बाय वन ते बघूया. पण सर्वप्रथम आपण ही पैनगंगा नदी बघू. ओके. तर लक्षात घ्या पैनगंगा जी नदी आहे या नदीचा उगम सर्वप्रथम आपण काय बघतो तर नदीचा उगम कोठे झाला, कारण आयोग उगमावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर ही पैनगंगा नदी आहे अजिंठा टेकडी. बघा अजिंठा टेकड्या आणि जिल्हा जो येतो तो जिल्हा येतो बुलढाणा. बरोबर, जिल्हा बुलढाणा अजिंठा टेकड्यामध्ये या पैनगंगा नदीचं उगम आहे. बरोबर. या नदीची लांबी नेक्स्ट पॉइंट काय आपण बघणार नदीची लांबी. सो या पैनगंगा नदीची लांबी जी आहे ही 495 किलोमीटर आहे. 495 किलोमीटर या पैनगंगा नदीची लांबी आहे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बरोबर. सो मित्रांनो त्यापूर्वी आपण एक गोष्ट इथे करेक्शन करून घ्या की या ठिकाणी ही जी आहे ही वैनगंगा नदी आहे. बरोबर, ही वैनगंगा नदी आहे आणि ही वर्धा नाही, ही वैनगंगा नाही तर ही वर्धा नदी आहे. बरोबर, ह्या गोष्टी फक्त आपण चेंज करून घ्या. बाय मिस्टेकली काय झालेलं आहे तर हे थोडंसं उलटं लिहिलं गेलं, परंतु ही वर्धा नदी आहे आणि इकडे ही वैनगंगा नदी आहे हे लक्षात घ्यायचं. ओके. सो इतकं आपण करेक्शन करून घ्यायचं आहे. ओके. सो ते तेवढं करेक्शन करून घ्यायचं आहे आपण. बरोबर. त्यानंतर बघा पैनगंगा नदी लक्षात घ्या की पैनगंगा नदीला ज्या उपनद्या आहेत या नदीच्या उपनद्या आपण जर बघायला गेलो तर पैनगंगा नदीला डाव्या बाजूने मिळणारी नदी या पैनगंगा नदीला डाव्या बाजूने कयाधू ही नदी मिळते. डाव्या बाजूला कयाधू ही नदी मिळते. तर या पैनगंगा नदीला उजव्या बाजूने पूस, अडाण, आरणा. लक्षात घ्या नदी आरणा आहे वारणा नाही, तर इथे फसवू शकतो आहे आपल्याला. वाघाडी बघा आणि खुनी. सो खुनी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर ती पैनगंगा नदीची उपनदी आहे हे लक्षात ठेवायचं. बघा खुनी नदी जी आहे पैनगंगा, तर ही जी पैनगंगा नदी आहे बघा पैनगंगा नदी जी अशी पद्धतीने वाहत जाते. बरोबर, ही नदी आली पैनगंगा आणि ह्या नदीला ही नदी कोणत्या नदीला मिळते तर वर्धा नदीला. ठीक आहे, वर्धा. सो लक्षात घ्या वर्धा आणि पैनगंगा या नद्यांचा संगम कुठे आहे तर बल्लारपूर या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्या यांचा संगम होतो हे आपण इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो बघा थोडासा कन्फ्युजन होतं इथं पैनगंगा आणि वैनगंगामध्ये. सो प्रॉपर म्हणजे ते चुकायचं नाहीये, माझं सुद्धा होतं कन्फ्युजन. तर लक्षात ठेवायचं बघा की ही पैनगंगा नदी आणि पैनगंगा आणि वर्धा यांचा संगम कुठे होतो बल्लारपूर. ओके. मग ही वर्धा आणि नंतर मग यांचा जो संगम आहे ती वैनगंगा ती नंतर येते. बरोबर, ती वैनगंगा आहे ती पुढं आणि हे जे आहे इकडे पुढे ही नदी होते प्राणहिता. ओके, हे सुद्धा आपण बघू. सॉरी, पण हा जो इथे कन्फ्युजन आहे ही प्रॉपरली नीट लक्षातच ठेवून द्यायची, कारण कन्फ्युजन होऊ शकते. मग ह्या पैनगंगा नदी जी ही पैनगंगा नदी आहे या नदीवर एक शहर आहे. ठीक आहे, या पैनगंगा नदीच्या तीरावरती एक शहर आहे, त्याचं नाव लक्षात ठेवायचं मेहकर. मेहकर शहर हे पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे किंवा नदीवर आहे हे आपण लक्षात ठेवायचं. बरोबर. सो इतके पॉइंट्स आपल्याला या पैनगंगा नदी संदर्भात लक्षात ठेवायचे. ओके. त्यानंतरची पुढची नदी आपल्याला पुढचं नदी खोरं बघायचं आहे ते म्हणजे वर्धा नदी खोरं. बरोबर, वर्धा नदी. सो मी आधी आपण जे थोडंसं आपल्या जो नदीचा जो खोऱ्यांचा क्षेत्र आणि तो मॅप काढला होता त्यामध्ये जे करेक्शन होतं ते आपण ते करेक्शन केलेलं आहे. सो प्लीज तेवढं फक्त करेक्शन करायचं किंवा ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपरली तिथे लिहायच्या. सो वर्धा नदी सर्वप्रथम लक्षात घ्या की या वर्धा नदीचा उगम कुठे होतो. बरोबर, वर्धा नदीचा जो उगम आहे तो लक्षात घ्या बैतूल. ठीक आहे. तर बघा महादेव डोंगराजवळ महादेव डोंगर या ठिकाणी. ठीक आहे. बघा मुलताई
मुलताई ठिकाणी बैतूल, बरोबर. बैतूल कुठे येतं? मध्य प्रदेशमध्ये. सो या ठिकाणी या वर्धा नदीचा उगम होतो, बरोबर. या नदीची लांबी जर आपण लक्षात घेतली, वर्धा नदीची लांबी जी आहे 455 किलोमीटर. किती? तर 455 किलोमीटर या वर्धा नदीची लांबी येते. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. तर लक्षात घ्या, इथे एक जलविभाजक आहे बघा, तकलादू जलविभाजक. याच्यावर आयोग एकदा तरी प्रश्न विचारणंच आहे बघा. तकलादू जलविभाजक. ओके. तर या तकलादू जलविभाजकामुळं बघा, तकलादू जलविभाजकामुळं पूर्णा नदी, ठीक आहे, उत्तरेला पूर्णा नदी आणि दक्षिणेला जर आपण बघितलं तर ही वर्धा, बरोबर. पूर्णा खोरे ही कोणती नदी? तर ही तापीची उपनदी. ही तापीची उपनदी पूर्णा आणि ही वर्धा नदी यांचं जे खोरं आहे किंवा यांना विभागणारा जो तकलादू जलविभाजक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये आयोग ह्याच्यावर प्रश्न विचारणारच, बरोबर. 455 किलोमीटर या नदीची लांबी आहे. सो या नदीला जर आपण बघितलं यांच्या उपनद्या, बरोबर. तर ह्या वर्धा नदीला डाव्या बाजूने नद्या कार, त्यानंतर बोर, नंद, इरई या नद्या डाव्या बाजूने मिळतात. तर या वर्धा नदीला उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या कोणत्या ते पण आपण बघूया. ठीक आहे. तर बघा, उजव्या बाजूने या वर्धा नदीला वेमला, त्यानंतर निरगुडा व विदर्भ. बघा, विदर्भ ही नदी या म्हणजे वर्धा नदीला उजव्या बाजूने मिळतात. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आणि पैनगंगा नदी संदर्भात आपण बघितलं होतं की जी बघा पैनगंगा आणि वर्धा यांचा संगम कुठे होतो? पैनगंगा आणि वर्धा यांचा संगम बल्लारपूर येतो. बल्लारपूर या ठिकाणी होतो, हे लक्षात ठेवायचं. बघा, वर्धा आणि पैनगंगा यांचा संगम कुठे होतो? तर बल्लारपूर या ठिकाणी होतो. त्यानंतर बघा, त्याचप्रकारे ही जी वर्धा नदी आहे, ही वर्धा नदी पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळते? तर वैनगंगा नदीला मिळते. कोणत्या नदीला मिळते? वैनगंगा. लक्षात घ्या. तर ही जी वर्धा नदी आणि दक्षिण उत्तर वाहणारी ही जी आहे बघा, ही वैनगंगा आणि ही कोणती? वर्धा. अशा प्रकारे या नद्यांचा वापर. आता यांचं संगम कुठे होतं ते आपण बघूया. तर यांच्या संगमाचं नाव आहे चपराळा. बघा, वर्धा आणि वैनगंगा यांचं संगम कुठे होतं? तर चपराळा आणि हे कुठे येतं? गडचिरोली. ठीक आहे. सो बघा, एक आपण म्हणजे थोडक्यात एक मॅपच तयार करू येथे यांच्या संगमांचा. तर एक लक्षात घ्यायची, ही जी नदी आहे ही कोणती आहे? पैनगंगा. जस्ट अंडरस्टँड करून घ्या, पैनगंगा, बरोबर. त्यानंतर एक नदी येते कोणती? समजा ही वर्धा, बरोबर. पैनगंगा आणि वैन ही आहे वर्धा नदी, बरोबर. सो यांचा संगमस्थळाला आपण काय ना म्हणजे कुठं संगम होतो यांचा? तर बल्लारपूर. ओके. बल्लारपूर कुठे येतं? चंद्रपूरमध्ये. बघा, बल्लारपूर कुठे येतं? चंद्रपूरमध्ये. पुढे ही जी वर्धा नदी आहे बघा, वर्धा नदी जी आहे अशी दक्षिणेला वाहत येणारी कोणत्या नदीला मिळते? तर वैनगंगा, बरोबर. वैनगंगा आणि यांचा जो संगम होतो हा संगम कुठे होतो? तर चपराळा. हा संगम कुठे होतो? चपराळा. आणि हे कुठे येतं? गडचिरोलीमध्ये. हे कुठे येतं? गडचिरोलीमध्ये. त्यानंतर लक्षात घ्या की ही जी नदी आहे, बरोबर. सो ज्या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा यांना संगम होतो, पुढे ही नदी जी आहे ही नदी एका वेगळ्या नावाने ओळखली जाते. ते नाव म्हणजे प्राणहिता नदी, बरोबर. प्राणहिता नदी. मग लक्षात घ्यायचं की पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा, बरोबर, या तिन्ही गोदावरीच्या उपनद्या आहेत. पण कोणत्या स्वरूपात? तर या ठिकाणी या नद्यांचा जो संयुक्त प्रवाह होतो वर्धा आणि वैनगंगा, हिला आपण काय नाव देतो? तर प्राणहिता हा नाव दिलेला आहे. आणि पुढे जाऊन ही प्राणहिता नदी जी आहे पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळते. ती कुठे मिळते? तर ते क्षेत्र लक्षात ठेवायचं. ते क्षेत्र आहे सिरोंचा, बरोबर. कुठे?
तर सिरोंचा या ठिकाणी ती गोदावरी नदीला मिळते. सिरोंचा सुद्धा येतं गडचिरोलीमध्ये. सो अशा पद्धतीने ही संगम स्थळं या विदर्भातील नद्यांची संगम स्थळं ही एवढीच महत्त्वाची आहेत आणि ही अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. ओके. त्यानंतर या वर्धा नदीवर बघा, जी वर्धा नदी आहे याच्यावर प्रमुख शहरे कोणती कोणती जर आपण बघूया तर ती म्हणजे लक्षात घ्या घुग्गुस, त्यानंतर बघा राजुरा, ही लक्षात ठेवा, घुग्गुस, राजुरा, त्यानंतर पुलगाव आणि कौंडिण्यपूर ही यासारखी जी शहरं आहेत ही वर्धा नदी किनारी येतात. लक्षात ठेवायचं, बरोबर. सो हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि मग यानंतर पुढचं जे नदी खोरं येतं ते म्हणजे बघा वैनगंगा नदी. पुढची नदी येते वैनगंगा नदी. सो ठीक आहे, यांच्यात प्रॉपर आपला फरक लक्षातच ठेवायचा आहे. वैनगंगा नदी. मग आता वैनगंगा नदी कुठे उगम पावते हे पण आपण बघूया. वैनगंगा नदी तर ही बघा मैकल डोंगर रांग, ठीक आहे. आणि ठिकाण आहे शिवनी या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये ही वैनगंगा नदी उगम पावते, बरोबर. ह्या नदीची लांबी जर आपल्याला विचारली, बरोबर, वैनगंगा नदीची लांबी तर जवळपास 300 किलोमीटर लांबी या वैनगंगा नदीची आहे. लक्षात ठेवायची 295 किंवा 300 किलोमीटर यापैकी एक म्हणजे 300 किलोमीटर लक्षात ठेवायची वैनगंगा नदीची लांबी. तर बघा म्हणजे या शिवनी जिल्ह्यामध्ये पुढचं ठिकाण बघायला गेलं तर भाकल. जर उगमा संदर्भात बघितलं तर शिवनी ठिकाणी भाकल या ठिकाणी ही वैनगंगा नदी उगम पावते, बरोबर. मग या नदीच्या उपनद्या जर आपल्याला विचारलं, बघा उपनद्या, या नदीच्या उपनद्या आपल्याला विचारल्या तर बघा नाग, त्यानंतर अंधारी, सूर आणि गाढवी या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. त्यानंतर बघा बाघ नदी सुद्धा या वैनगंगेची उपनदी आहे, बरोबर. या लक्षात ठेवायचं. मग पुढे आपण बघितलं होतं की ज्या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा, पुन्हा आपण लक्षात ठेवूया, वर्धा आणि ही वैनगंगा यांचा संगम कुठे होतो तर चपराळा. आणि यानंतर ही जी नदी आहे ती या दोघांचा एकत्रित प्रवाहाला आपण म्हणतो प्राणहिता नदी, बरोबर. या दोघांच्या एकत्रित प्रवाहाला आपण म्हणतो प्राणहिता नदी. सो पुढची नदी आपण लक्षात घेऊया प्राणहिता. मग जर आपल्याला विचारलं ह्या प्राणहितेचा उगम कुठून होतो, तर उगम कुठून होणार आहे चपराळा. कारण वर्धा आणि वैनगंगा यांचा एकत्रित संगम जो होतो तो चपराळा या ठिकाणी होतो. मग उगम कुठे होतो याचा तर चपराळा या ठिकाणी होतो, हे लक्षात ठेवायचं. या प्राणहिता नदीची लांबी आपल्याला विचारली तर लांबी येते हिची 117 किलोमीटर, बरोबर. बघ तर या प्राणहिता नदी संदर्भात लक्षात ठेवायचं की बघा जो गडचिरोली जिल्हा आहे त्या गडचिरोली जिल्ह्याच्या जर आपण बघितलं गडचिरोली जिल्ह्याची पश्चिम सीमा काही म्हणजे खाली पश्चिम सीमा काही अंशी ही जी पश्चिम सीमा आहे ही कोणामुळे होतं तर या प्राणहिता नदीमुळे होते, हे लक्षात ठेवायचं. त्याच प्रकारे बघा लक्षात घ्या अजून आपण सांगू शकतो की महाराष्ट्र व तेलंगणा यांच्या सीमेवरून वाहते, हा पॉईंट सुद्धा इथे लक्षात ठेवायचा. आणि ही जी प्राणहिता नदी आहे, बरोबर, प्राणहिता नदी आणि गोदावरी नदी आपण ऑलरेडी बघितलंय पण पुन्हा बघायला हरकत नाही. तर यांचा संगम जो आहे यांचा संगम कुठे होतो
सिरोंचा. कुठे आला ते? गडचिरोलीमध्ये. हे लक्षात ठेवायचं. बरोबर. इकडून आली प्राणहिता आणि ही कोणती नदी? तर गोदावरी. यांचा संगम जो आहे हा सिरोंचा या ठिकाणी होतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हा जो गोदावरी नदी प्रणाली आहे यातलं 8वं खोरं बघा, गोदावरी नदीचं 8वं खोरं आपण बघतो ती म्हणजे इंद्रावती नदी. इंद्रावती नदी. बरोबर. तर जर बघायला गेलो इंद्रावती नदी जी आहे हिचा उगम इंद्रावती नदीचा उगम जो आहे बघा ओडिसामध्ये कलाहंडी ओडिशा या ठिकाणी या इंद्रावती नदीचा उगम होतो. बरोबर. त्यानंतर बघा ही नदी ओडिसामध्ये नंतर छत्तीसगड राज्यामध्ये येते. कुठे येते? छत्तीसगड राज्यामधून प्रवेश करते आणि मग महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांची सीमा बनते. बरोबर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये. बरोबर. गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगड यांच्या सीमेवरून वाहते आणि ती कुठे कुठे येते? तर गोदावरीला मिळते. तर लक्षात घ्या जी इंद्रावती नदी आहे. बरोबर. इंद्रावती नदी या ठिकाणी जर बघायला तर हा जो गडचिरोली भाग आहे, ठीक आहे, या गडचिरोलीच्या सीमेवरून वाहते ती. बरोबर. आणि जर बघितलं तर ही जी गोदावरी नदी आहे. बरोबर. तर इंद्रावती नदी आणि गोदावरी हा यांचा संगम जो आहे बघा, यांचा संगम जो आहे तो सोमनूर या ठिकाणी बघा, गडचिरोलीमधील सोमनूर या ठिकाणी इंद्रावती नदी आणि गोदावरी नदी यांचा संगम होतो. बरोबर. इंद्रावती नदी आणि गोदावरी नदी यांचा संगम कुठे होतो? तर सोमनूर या ठिकाणी होतो. हा पॉईंट इथे आपण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा काही जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण इथे लक्षात ठेवूया. तर बघा एक शहर आहे, शहर पुसद. काही शहरं लक्षात ठेवा. शहर जो आहे पुसद. तर हा पुसद शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर पूस नदीकाठी हा पुसद शहर आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे सिरोंचा. तर बघा सिरोंचा जे शहर आहे, सिरोंचा जे शहर येतं ते त्या ठिकाणी कोणत्या दोन नद्या मिळतात? तर एक म्हणजे प्राणहिता आणि दुसरं म्हणजे गोदावरी. तर या ठिकाणी या दोन्ही नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी गोदावरीचं विस्तृत पात्र आहे. बरोबर. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा ही जे प्राणहिता नदी आहे यावर दुसरं एक शहर येतं ते म्हणजे अहेरी शहर येतं, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने आपण जर बघायला गेलो तर इंद्रावती नदीची जी लांबी आपण या ठिकाणी बघितली नव्हती ती लक्षात घेऊया. बरोबर. या इंद्रावती नदी हिची जी लांबी आहे बघा, इंद्रावती नदी या नदीची लांबी 129 किलोमीटर लांबी आहे, हे लक्षात ठेवायचं. प्राणहिताची बघितलं आपण 117. त्यानंतर बघा या विदर्भातील नद्यांपैकी अजून एक प्रमुख नदी म्हणजे कन्हान नदी लक्षात घ्या. तर हिची लांबी जी आहे 275 किलोमीटर या नदीची लांबी आहे. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक. सो अशा पद्धतीने आपण ह्या लेक्चरमध्ये विशेषतः या लेक्चरमध्ये आपण गोदावरी नदी प्रणाली संदर्भात संपूर्ण माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. जे काही प्रकल्प जर आपल्याला राहिले असतील ते आपण जलसिंचन टॉपिकमध्ये पूर्णपणे प्रकल्प अभ्यासणार आहोत. परंतु तुर्ता याच लेक्चरमध्ये आपण संपूर्ण गोदावरी नदी प्रणाली अभ्यासलेली आहे. सो आय होप की तुम्ही सुद्धा या नदी प्रणालीचे जे पॉईंट्स आहेत, ठीक आहे, सो तुम्ही ऑलरेडी जर अभ्यासला असेल तर तुमची या ठिकाणी काय झाली असेल, रिव्हिजन चांगल्या प्रकारे झाली असेल आणि कोणते पॉईंट्स आपण लक्षात ठेवावे हे सुद्धा समजलं असेल. आणि जर तुम्ही ऑलरेडी अभ्यासलं नसेल तरी पण सुद्धा गोदावरी नदी तुम्ही त्या नोट्स तयार केल्यात, तेवढ्या नोट्स आपल्या गोदावरी नदी संदर्भात इनफ आहेत. बरोबर. आयोगाने प्रश्न विचारला तर त्यावरच. सो लक्षात घ्यायचं कधी पण फक्त नोट्स काढल्या किंवा आपण पॉईंट्स लिहून घेतले म्हणून आपल्याला उत्तर आलं अपेक्षित नाही. तर या ठिकाणी आपल्याला या नोट्स आपल्या पॉईंट्सवर आपल्याला ॲनालिटिकल थिंकिंग करावं लागतो.
ठीक आहे, अॅनालिटिकल थोडासा अप्रोच ठेवावा लागतो, कारण आयोग कधी कधी ट्रिकी प्रश्न विचारतो, बरोबर, स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारतो, स्टेटमेंट रॉंग करून देतो, बरोबर. त्या दृष्टीने आपल्या या नोट्सची रिव्हिजन आणि आयोगाचा जो माइंडसेट असतो तो प्रॉपर समजून घेऊन त्याच्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. आणि ज्यावेळी आपण असा अभ्यास करतो आयोगाचा माइंडसेट समजून, त्यावेळी आणि आपल्या नोट्स चांगल्या प्रकारे रेफर करतो, बनवतो, आणि त्यावेळी आपण मग आपले प्रश्न क्लिअर सुटतात. सो आता जर तुम्ही लक्षात घ्या की आपल्याकडे बघा क्वेश्चन सेट असतो, तर आता हा जो गोदावरी नदी प्रणालीला आपण टॉपिक अभ्यासला, मी ह्यावरून जे गोदावरी नदीवर आलेले प्रश्न जे आहेत ते आपण अभ्यासायचे, जेणेकरून आणि त्यावरून आपले प्रश्न ते सॉल्व्ह होतात का, बरोबर, हे प्रत्येकाने बघायचं. ठीक आहे, कारण आपण जो नोट डाऊन केलेला डेटा आणि त्या डेटाचा इफेक्टिव्हनेस किंवा त्या डेटाचं जे इम्पॉर्टन्स आहे एक्झाममध्ये किती प्रमाणात आहे, बरोबर, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे, बरोबर. किंवा त्यावर प्रश्न येतात का, भविष्यात कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतील, ह्या आपण स्वतःनी करायच्या आहेत. ठीक आहे, सो आय होप या तुम्ही गोष्टी नक्कीच फॉलो कराल. आणि तर ह्या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, आणि आपली ही जी सिरीज आहे, बरोबर, आपण कंबाईनच्या दृष्टीने हे सगळे पॉईंट रिवाईज करतो, तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. ठीक आहे, आणि तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला हिट करा, जेणेकरून जे नोटिफिकेशन असणारे तुम्हाला मिळतील. आणि जास्तीत जास्त चॅनल आपला शेअर करा मित्रांनो. आणि तुमच्या ज्या फीडबॅक्स आहेत, तुमचे फीडबॅक मला कमेंटद्वारे कळवा. जे पण तुमचे फीडबॅक्स असतील, सजेशन्स असतील, किंवा तुम्हाला या लेक्चर सिरीजमधून जर फायदा मिळत असेल नक्कीच, तर नक्की मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही वारंवार हे व्हिडिओ बघून रिवाईज करून, म्हणजे जर तुम्ही प्रवासात असता किंवा मग तुम्ही इतर कामामध्ये असता की त्यावेळी तुम्ही प्रॉपर स्टडी करू शकत नाही, सो त्यावेळी तुम्ही हे लेक्चर तुम्ही ऐकू शकता. ऐकल्याने सुद्धा बऱ्यापैकी फायदा होतो. सो ह्या न त्या कारणाने तुम्ही नेहमी अभ्यासाशी कनेक्टेड राहा. आणि येणाऱ्या एक्झाममध्ये आपण जास्तीत जास्त स्कोअर मिळवायचा आहे आणि येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये क्वालिफाय होऊन मेन्सची तयारी आपण सुद्धा याच प्लॅटफॉर्मवर करणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उर्वरित ज्या नदी प्रणाल्या आहेत त्या सुद्धा कव्हर करणार आहोत, पण या ठिकाणी आपण ही मेन गोदावरी नदी प्रणाली होती ती कव्हर केली. सो या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.